काल धुळे महानगरपालिकेत एकूण 7 उमेदवारांचा स्वीकृत नगरसेवक पदाकरता नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे 5, एमआयएम पक्षातर्फे 1 आणि शिवसेना राष्ट्रवादी गटातर्फे 1 असे एकूण 7 नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आलेले आहे। परंतु हे 7ही उमेदवारांमध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, पत्रकार, प्राध्यापक अशा विविध क्षेत्रातील एकही बुद्धिजीवी घटक नाही। सदरची बाब सर्व बुद्धिजीवी घटकांवर अन्यायकारक आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सर्व 7ही उमेदवार कुठल्या तरी सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी आहेत, एकाच क्रायटेरियातले आहे असे घेण्यात आलेले आहेत। सदरची गोष्ट बेकायदा आहे। यापूर्वी देखील महानगरपालिकेत 2009 ते आतापर्यंत एकूण 16 उमेदवार झाले। हेही कुठल्या तरी सेवाभावी पक्षाचे, सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी आहेत। या ग्राउंडवर त्यांना घेण्यात आलेलं होतं। सदरची गोष्ट महाराष्ट्र महानगरपालिका नामनिर्देशन अर्हता व नियुक्त्या नियम 2012 ला कुठेही अभिप्रेत नाही। त्यामुळे या सर्व 7ही स्वीकृत नगरसेवक पदाच्या अर्जाविरुद्ध मी मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी या सर्व 7ही अर्जांना आव्हान देणार आहे आणि यांच्या अपात्रतेसाठी आणि फेरनिवडणुकीसाठी मी याचिका दाखल करणार आहे।